भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं SNS न्यूज चैनल। मैं हूं करुणा। आपको बताते चले कि नागपुर शहर में पिछले कुछ समय से दोपहिया वाहन चोरी के प्रमाण काफी बढ़ गए थे। वाड़ी पुलिस थाना अंतर्गत चोरी का ऐसा ही मामला दर्ज हुआ था। क्राइम ब्रांच के वाहन चोरी पथक ने एक ऐसे ही शातिर चोर को किया गिरफ्तार, जो कि शहर में दोपहिया गाड़ियों को चुराकर उन्हें ग्रामीण भागों में ले जाकर ठिकाने लगा रहा था। पुलिस ने अब तक चोर से 111 दोपहिया वाहन बरामद किए। इस शातिर चोर के खिलाफ विदर्भ के करीब 9 जिलों में 50 से चोरी के मामले दर्ज होने की जानकारी है। डिटेक्शन पथक या ठिकाणी आपले नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉइंट सुप्रिंटेंडेंट गोरजे मॅम, ॲडिशनल CP क्राईम संजय पाटील सर आणि आमचे DCP गोयल सर आज या ठिकाणी आलेले आहेत। सरांनी नुकताच आता या ठिकाणी पदभार घेतलेला आहे। पदभार घेतल्यानंतर डिटेक्शन ब्रांचमधून एक मोठी कारवाई या ठिकाणी झालेली आहे। सर त्याच्याबद्दल डिटेल माहिती देतीलच, परंतु गेल्या काही दिवसामध्ये नागपूर शहरामध्ये दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण खूपच वाढले होते आणि आमचे जे वाहन चोरी विरोधी पथक आहे PSI इंगोले आणि त्यांची टीम यांनी अपार मेहनत करत गेल्या काही दिवसामध्ये विदर्भातल्या 8 जिल्ह्यामधून वेगवेगळ्या ठिकाणामधून 111 दुचाकी वाहनं जप्त केलेली आहेत। प्रत्येकासाठी वाहन म्हणजे छोटं जरी असलं तरी त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच वेळेला ते पोलीस स्टेशनमध्ये वाहन मिळालं किंवा नाही ते चक्रा मारत असतात। तर ज्यावेळेला ही बातमी लोकांना समजली तर आपलं वाहन आहे का हे बघण्यासाठी बरेच लोक 2-3 दिवस झाले इथे येऊन चेक करत आहेत। तर याच्याबद्दल डिटेल माहिती देतील। साधारण मी सुरुवातीला एक थोडक्यात माहिती सांगतो। वाडी पोलीस स्टेशनमध्ये 379 वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि तक्रारदार जो आहे त्यांनी त्या ठिकाणी तक्रार दिल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला। पूर्ण नागपूर सिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी चोरी झाली वाहन चोरी त्या ठिकाणचं CCTV फुटेज काढण्यात आलं आणि त्या अनुषंगानं जे हॉटस्पॉट आहेत ते निश्चित करण्यात आले आणि हॉटस्पॉटच्या माध्यमातून आरोपींची मुवमेंट बघण्यात आली आणि त्याच्यावरून आमचे जे वाहन चोरी पथकाचे प्रमुख आणि त्यांची टीम आहे त्यांनी आरोपीची मुवमेंट ट्रॅक केली आणि त्याच्यामधून हा आरोपी कोंडाळीमधून आपण ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरल्यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये विकल्याचं निदर्शनास आलं आणि सर्व वाहन त्या जिल्ह्यामधून जाऊन रिकवर करून आणलेले आहेत। त्याच्यामध्ये विदर्भामध्ये एकूण 85 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल होते। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये ते 85 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्या नागपूर शहरामधील 28 गुन्हे, नागपूर ग्रामीणमधील 21 गुन्हे, अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीणमधले 10 गुन्हे, चंद्रपूरमधले 4 गुन्हे, यवतमाळमधले 8 गुन्हे आणि वर्धा या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील 9 गुन्हे, अकोल्यातील 1 गुन्हा, भंडाऱ्यातील 3 गुन्हे आणि गडचिरोलीचा सुद्धा 1 गुन्हा उघडकीस आलेला आहे। मी माननीय CP सरांना विनंती करतो तर आपण डिटेल अजून माहिती। आमची टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे इथे आणि काही दिवसापासून त्यांची कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जर सांगण्यात आला की 111 वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे। आजही DCRमध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो। जवळपास 5-6 दिवस मला इथे झालेले आहे। वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात। आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितला जवळपास 10 वाहन तिथे त्याच्यात गेलेले आहे आणि हे ऑन ॲव्हरेज तसंच आहे। मग हे एक फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे। कुठून गेला, केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाइज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये हे एकूण 111 वाहन आपल्याला मिळालेले आहे। चांगली मोठी कारवाई आहे। आपण जर बघितलं याच्या अगोदर कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते
सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे. या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार आहे. एक सगळे जे पोलीस स्टेशन DCPs आहे त्यांची मी 2-3 मीटिंग्स घेतलेली आहे. त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच जो आहे, परंतु दररोज एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर ज्या गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात, काय काय, कारण हे विकतात कुठे, ते ग्रामीण भागात. इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे. तर ह्याप्रमाणे कारवाई चांगली झालेली आहे. त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती. आज थोडा उशिरा झालेला आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण आमची एक अजून कारवाई चालू होती. या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कोणी हे समजून की काही करू शकतो असा होता कामा नये, या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे. आपले काही प्रश्न असतील तर आमची टीम पण आहे इथे आणि अजून काय असलं तर आपण विचारू शकता.